ओम गुरुदेव दत्त दिगंबराय नम श्रीपाद वल्लभाय नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। ओम सद्गुरुनाथ संत कैकालेश्वर महाराज की जय। ओम मंगलाचरणं सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकजस्मरणं वासरमणिरेवतं साम्राशिनाशेति विघ्नां या कुन्देन्दुशहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवेहा सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निहाशेषजाड्यापः। ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नवनाथ ग्रंथामधील 38वा अध्याय आपल्या समोर सादर करीत आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका आणि मनापासून सबस्क्राईब करावे ही विनंती. मोठ्यानं नमस्कार, लहानानं आशीर्वाद. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकटरमणा दया सागर परिपूर्णा भक्त दुःख भंजना पुढे ग्रंथ बोलवी. मागल्या अध्यायी कथन नवनाथा भेटला त्रिनंदन विद्याभ्यासी दीक्षा कारण नाथपंथी मिरवला उपरी मच्छिंद्राशी खेळून रळी जिंकिला मच्छिंद्र तपोबळी तव सिद्ध उत्पन्न करुणे मंडळी शाबरी विद्या ओपिली यावरी श्रोती पुढे कथन पूर्वी दक्ष गृही वार्ता जाण निघाले विवाह योजना लक्षण मंगल कार्याचे ते धवान हिमालयाची आत्मजा ती योजली मंगल काजा तेव्हा देवदानव मानवा भोजा पाचारण पाठविले तेणे करुणी दक्षागार भरोनी निघाला सुरवर मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बैसले मंडळी ऐशी सर्वा सहित बैसले असे पार्वती त्यात मंगल कला करुणी मंडपात मिरवताशे नोवरी परी ते नोवरी स्वरूप खाणी की चंद्रकला नक्षत्र गणी जहाली जैशी सौदामिनी उजळपणा करावया की सहस्र विद्युलतांचा पाळा ऐक्यपणे झाला गोळा सुरवरी धन मंडळा चमकपणे शोभवी की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ सभासद मिरवे केवळ तयांचे प्रतिबिंब व्योमी जळ ब्रह्मांड कुंडी अर्कहा ऐशिया परी लावण्य लता सभेत मिरवे जगन्माता ते स्वरूप देखुने नाभी सुता कामानळ दाटला कामविरह चपळवंत नेने विचार समयोचित स्थान सोडून इंद्रियात
लिंगा माझी पातला तै विधीचा विरह काम आधिरपणे द्रवला उत्तम मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला विधी तो बैसल्या ठाईच करुण रेत रगडले मही कारण तहे आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे तहे साठविली जेवदशा रेती झाल्या पार प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशीन वाल्य किल्य भागी मिरवले परी कागळा होता भाग तैसा चिराईला तेथे चांग सेवक झाळी मही अंग केर समानी मिसळला उपरी सरता मंगळ नेम केला होता लज्जा होम केराने तयाचे भस्म सेवक सांडिते सरितेत पडता सकळ मेळ सर्व रेताचा सांडुणे मळ केर मग उगवोनी तळ निर्मळपणे वर्तला मग तो जळी ढळढळीता तरुणी प्रवाही वाहत जात तो वाहता अकस्मात कुशवेष्टने या तुडला ते जललहरीचे नेटे करुण कुशवेष्टित पडे जाऊन तेथे लोटता बहुत दिन कुश मुळ्यांनी वेष्टिला या परी बहुता दिवशी ईश्वराज्ञा अवतार क्रमासी नारायण संचरला परिकैशे रीती आरोही सावजे विपिणी असती तो मेळत्या कुशवेष्टी प्रती उदक पाना पातला त्यात रोहिणी कृतवंता मूत्र स्रवली प्रत्यक्ष रक्त ते भेदुनी वीर्य व्यक्त रेतवाढी लागले कुश बेट गरम भुवन तया माझी हे सघन वाढी लागता स्वेदज विधान कीटकन्याये करुणिया अंडजना जारज स्वेदज प्रकरण ऐशी जीवा उत्पत्ती स्थाने असो या विधाने करुण मूर्ती रचली 9 मास देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले तुटित मग ढाळपणे महीवरती बाळदृष्टी शीते आले तो त्या ठाई अकस्मात सत्यस्रवा विप्र भागीरथीत येऊन या दर्भा निमित्त कुशबेटी विलोकी तो विप्रासो परम सुशीळ पुनित ग्रामे तयाचे स्थळ तेथे ता दृष्टी बाळ पाहिले शे ते धवा देखिले परी दैदीप्यमान आर्क तेजे परम सगुण कि प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोण अनिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकी चामनी विसरून गेला ते स्थानी ऐशे भासले विप्रामणी अति तेजस्वी चकचकाटे चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेजा पुंजळ उर्वशी उदर कमळ टाकून या गेली असे की राजबीज मनमोहन जलदेवती दृष्टी पाहून आणले मातेच्या शेजेहून आपुले स्थानी न्यावया
तरी याची पुन्हा माता येऊनी भेटेल कधी आता. परी प्रेम रहित लोभ ममता टाकून ती गेलीशी. ऐसा तर्क वितर्क करीत परी तो बाळन लावी हस्त. कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. ती वितर्के भेदले मन परिमोहे वेष्टिले पंचप्राण. चित्ते म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो. आरण्य कर्कश तीर भागीरथी सावजे ती उदका प्रती. दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळकाचा. ऐसे मोहे चित्ती जल्पुण परिस्पर्श न करी भय करुण. चित्ती म्हणे नेनो संधान कैसे आहे कळेना. ऐसे प्रकरणे शंकित मानस बाळा निकट उभासे. परिस्वर्गीचे देव असती डोळस देखते झाले तयाशी. बाळक करीतसे रुदन हस्तपादा ते नाचवून. ते स्वर्गी सुरवर पाहुन नमन करीती भावाने. म्हणती पिप्पलायन नारायण आजी देखिले तयाचे चरण. तरी आजीचा दिन परम सुदिन कृत्य झालो की. मग सर्वत्र करुणे जय जयकार वर्षिते झाले कुसुमभार. कुशवेष्टित कुसुमे अपार खचुनिया पडेली. विप्रबाळाच्या अंगावरुणी कुसुमे अपरिमित काढुनी. टाकी जरी कुसुमा लागोनी परी नसरे म्हणून दचकला. चित्ती म्हणे कैचे बाळ प्रकरण पिशाच करणी येते दिसोन. अकस्मात येऊने कुसुम घण कोणी कडुनी वर्षती. ऐसा भयसित होनी चित्ती पळू लागला नगर वाटी. कैचे दर्भ चरण संपुटी अति कवळोनी पळतशी. ते पाहुणे सुर समजती गदगदा हास्य करीती. सत्यश्रव्याशी पळता म्हणती उभा उभा पळू नको. ते सत्यश्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलथून. चित्ती म्हणे पिशाचे उण भक्षावया धावली. ढळढळीत भरले दोन प्रहर खेळो निघाले महीवर. कैचे बाळक प्राणहर पिशाच कृत्ये मिरवला. ऐशा वितर्क कल्पनानुनी पळता हे श्वास सांडुनी. पळता मही ते उलथुनी पुन्हा उठुनी पळतसे. सुरवर उभा म्हणती तो त्या ते न दिशे क्षिती. परी शब्द सुर सुस्वर होती पिशाच सत्य आहे. मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी नारदा ते बोलती वचनी. स्वामी तुम्ही जाऊनी सत्यश्रवा ते सुचवावे. हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करे पलायन. तरी त्याचा संशय छेदून टाकुनी बाळ त्या देजे. ऐशे सरोवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता. ब्रह्मविना घेऊन हाता महीवरती उतरला. आपले स्वरूपाचा लोप करून मानव वेशी दिव्य ब्राह्मण. सत्यश्रव्याचे पुढे जाऊन उभा राही मार्गात तो. सत्यश्रवा भयभीत मार्गी पळता
श्वास सांडित पडत पडत मुनी जेथ येऊन तेथे पोचला. प्राण झाला कासा विस मुखी न निघे श्वासोश्वास. ते पाहुणे नारद त्यास बोलता झाला महाराजा. म्हणे महाराजा किमर्थी घाबरलाशी काय पंथी. हेरो म्हणे प्राणाहुती आजी झाली होती की. दर्भा निमित्त गेलो सरिते तीरा. पिशाच कळा ते पाहिली चतुरा. बाळवेशी मी मोहिलो विप्रा. मिची म्हणून टिकलो की टिकलो परी अकस्मात. अपार कुसुमे तेथे पडत ते पाहुण्या भयभीत होनिया पळालो. पळालो परी मागाहुण. अपार शब्दे पिशाच गण येऊन उभा राहायशे म्हणून वारंवार ऐकितो मी. परी मी न पाहे मागे पडत झडतालो लगबगे. आईशी कथा सांगो पांगे झाले असे मज विप्रा. मग नारद धरुणी त्याचा हात तरु खालते नेऊनी त्वरित. बैसवनी त्या स्वस्थ चित्त वृत्तांता ते सांगतशी. म्हणे विप्रा एक वचन तू होताशी कुश बेटा कारण. तेव्हा तुझ म्याविलो कुण ऊर्ध्व दृष्टी पाहिले. पाहिले परिअंबरात मज दृष्टी पडली सुरवर दैवते. त्यांनी कुसुमे घेऊन हातात तुझवरी झोकिली. झोकिली याचे कारण तुझ बोलाविले नामाभिधाने. हे रे म्हणे माझेची नाम सत्यस्रवा म्हणताती. नारद म्हणे असो कैशी सत्यस्रवा नाम तुझ वशे. म्हणून पुकारित होते देव तैशी. भूतचेष्टा नशेबान तरी सत्यस्रवा तुझे नाम. कोट्या हे तुझे धाम. नाही ठाव कामा ग्राम कोणा हे सांग पा. असो इतके त्याशी विचारून पुढे बोलला एक वचन. बाळा लागी सदने नेऊन करी पाळण प्रीतीने. ऐशे बोलो ज्ञानिक बोलले की हे बाळ ब्रह्म ठेले. पिप्पलायन नारायण जन्मले. अवतार प्रकट जाहला तरी सकळ संशय सोडून. बाळने सदना लागून याचे करिता संगोपन. सकळ सिद्धी साधती ऐशे सुरवरांचे बोलणे. विप्रम्या येथून ऐकले काने. असत्य मानू नको जाणे देव सर्वई बोलती. सत्यस्रवा विचारी मानसी. स्वर्गात मम नाम काय माहितीशी. हाची संशय धरुणी चित्ताशी क्षण एक तिष्ठतशी. करुणी पाये ऊर्ध्व दृष्टी तो देखील अपार देव थाटी. परी नारद कृपेची सर्व हातवटी देवदृष्टी पडेले. मग नारद बोले तुकवी मान. म्हणे विप्रा बोलसी सत्य वचन. माझे दृष्टी सुरवरगण येथून या दिसती पै. तरी विप्रा एक सत्य वचन. ही माझ्या समागमे करुण कुशवेष्टीतील बाळ उचलून मम करे ओपिका. आईशे बोला ऐकता अवश्य म्हणे संवत्सर पिता. मग नेऊनी सत्यस्रव्याचे हाता बाळका कारणे ओपिले. सत्यस्रव्या ते नारदे ओपुनी बाल. तेने योगे मन सुडाळ. पोटी आनंद भरोणे सबळ बाळ हृदय कवळी तसे. बाळ ओपुणे नारद मुनी
बोलता झाला तया लागुनी सत्यश्रव्या बाळनामी चरपटायशे पाचारी चरपट नामे बाळगुणी सुरवर बोलिले आहे तवानी ती ऐकली निज श्रवणी तरीची नाम ठेविका अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकट आपुल्या गावा एरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊने संचरला सांगता सकळ देवा वृत्तांत स्थान गेले देव समस्त हेरेकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला आगृही कांता चंद्रा नामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रता त्या पार नेमी की त्यानुसया दुसरी तिचे निकट सत्यश्रवा उभा राहुणे बोले बरवा म्हणे कामिने दर्भ मिळाला गेलो तो काननी ते अवचट लाभ झाला सुत तुते दैवे दिदला तरी पालन करुणे नामयाला चरपटायसे पाचारी तयाच्या योगे करुण सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदला तो कांता ऐकुनी वर्तमान तुकवी तसे आनंदे मान म्हणे दर्भ भावे सेविता विपिन वंशलता सापडली की खापर वेचू जातावनी तो सापडला चिंता म्हणी तेवी तुम्हा दैवे करुणी बाळ लाभले महाराजा की भूत पुजावया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला शे की दगड उलथायाचे मिशे दैवे लाभला चोख परिस तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला शे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे ऐशे म्हणून चंद्र नारी बाळ हृदयी कवळी करी परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवित जैसा दरिद्री पिशुण वनात निजे परी मांदुस सापडे त्या ते मग आनंद तयाचे हृदयात कवनार्थी वर्णिला तेवी वाढोन आनंद लहरी बाळालिंगी चंद्रनारी मम स्नानपान पयोधरे करुणे पालका ते हालवितसे चरपट ऐशे बोलून नाम गीत गातसे साधू सम ऐशे सलिल दावणे प्रेम अपार दिवस लोटले सप्तवर्षे पर्यंत पालन केले कालस्थित परिमौजी बंधन त्यात अति गजरे केले असे मग करवणे वेदाध्ययन शास्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले यावरे कोणे के दिवशी गमन करिता देव ऋषी सहज येत पुनित ग्रामाशी स्मरण झाले नाथाचे मग आगंतुकाचा वेश धरुण आहे सत्य श्रव्याचा आश्रम तो 12 वर्षाचा चरपट नाम मा तेजस्वी दिसतसे मग विप्रवेशे ते गृहभक्ती सारुनी पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देही देखिली ब्रह्म रे तो दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी
त्या मोहाने सकळ करणी चिरपटाची देखिली परम तोष मानून चित्ती आजात बद्रिकाश्रमाप्रती तो आत्रेयाने मच्छिंद्र जती निज दृष्टी देखिले मग भावे करुणिया तै वेळा उभयताशी जाऊनी भेटला त्या ते पाहुणे लोट लोटला चित्त सरिती प्रेमाचा निकट बैसुने तयांचे पंगती परेकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती मच्छिंद्र नाथा परापणी दत्तात्रेय चतुर्थ तो परी हे चौघे एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामे भागवत देशी प्रतापार्क तयांचा की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैडूर्यकाने आयसे चौघे ही कासनी विराजले एकदा ते वार्ता लता अपरिमित तो चरपट वार्ता विधी सुत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितली वार्ता ऐकता दिनाथ श्री दत्तात्रेया बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले तो पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम तया सनात करुण कल्याण रूपे मिरवाल आयसे बोलता उमारमण बोलता झाला त्रिनंदन के महाराजा पश्चातापाविन हित प्राप्ती मिळेना तरी चरपटाते पश्चातापे मानला नाही जववरी बापे तववरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवतसे यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोल शिवानी तरी चरपटाचे अंता करणे पश्चाताप मिरवितो परी तुम्ही जेव्हा समभावे चरपट भागी मिरवा सदय तो पश्चाताप उदय चरपट देही करितो मी बोलणे अवधूता प्रती पाहिली शीघ्र पुनित ग्राम क्षिती पवित्र होनी विद्यार्थी सत्यश्रव्या ते भेटला म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्या कार्या तरी मजवरी करुणी दया विद्यारत्न ओपावे मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलंबाईशे स्वदेहा नामाने सत्यश्रव्या वदलाशे कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करुणी उभयता बैसुने कासने अभ्यास करती अद्भुत परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर आला दैवे करुण तया ग्रामी एक यजमान पाचारावया पातला आतयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्रामदोषी म्हणून पाचारावया पातला परी सत्यश्रवा बैसला होतार शीत देवा मग चरपटा सांगुणे मनोभावा नारदास पाठविले चरपट जाऊने तयाचे धामी विधी उरकिला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा नारदे पाहुणे संधी स्मरण झाले पूर्वविधी चरपट म्हणे कलह नव्हता कधी परे नारदे योजिला बैसले होते कार्या लागुणी तो नारद बोले चरपटाशी वाणी दक्षिणान घेता तू गुणी योग पुरुषा योग ज्ञाना जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे आम्हाशी आपण उभयता ज्ञान विद्यार्थी भागा भाग समजेना तरी उगलाची चाल चरपटा उठोनी सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनी चरपट म्हणे रिक्तास्ते करोनी कैसे जावे सदनाशी
नारद म्हणे तू दक्षिणा घेशी परी अमान्य होईल तव पित्याशी. हेरू म्हणे कसरतेशी करुणे दक्षिणा घेईन मी. कसरत करुणे सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलेल वाकुडे भलेपणा दावेल की. ऐशे वेतांचे झाले भाषण तो यजमानाला दक्षिणा घेऊन. चरपटा हाती देत भिजवून अल्पदक्षिणा पातशे. तो ती दक्षिणा ती साण नव्हती उभयतांच्या स्वरूपाप्रमाण. तेने करुणे चरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो. आधीच नारदे कळ लावून ठेवले होत्यांता करणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुणे कोपात्यंत पावला. नारदे भाषणापूर्वीच बीज पेरुणे ठेवले होते सहज. कोपतरू फळविरोज कल उत्पन्न झाला पै. मग बोलता झाला यजमानाशी म्हणे तुम्ही ओळखले ना ह्यामाशी. कवन कार्य कवन याचकाशी द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे ऐक भटा याचक पैका द्यावा मोठा. परिदाता शेल करंटा मग योजके काय करणे. हे रे म्हणे सामर्थ्यसता तरी प्रवर्तावे कार्यार्था. ऐशे परी बोलता उभयता कल पार वाढे. नारद तेथोनी निघोनी सत्यस्रवा विप्रा जवळी येऊनी. म्हणे दुखविला यजमान गुणी. धडगत मज दिशेना असंतुष्ट द्विजनष्ट. ऐसे बोलती सर्व वरिष्ठ तरी चरपटाने केले भ्रष्ट. यजमान कृत्य सर्वस्वी अपार याचक. असंतुष्ट वृत्ती सदा सावे गौरव युक्ती. आर्जव केलिया कार्ये घडती न घडतीची महाराजा. ऐशे बोलता नारद म्हणी कोप चढला सत्यश्रव्या लागुनी. तत्काळ देवा देवार्चन सोडूनी यजमान गृही पातला. तो यजमान आणि सुत बोल बोली ऐकली समस्त. तेही पाहुणे साक्षीवंत अति कोप का चढला. तो यजमान आणि सुत बोल बोली ऐकली समस्त. ते पाहुणे साक्षीवंत अति कोप वाढला. जैसादीच वैष्णानर त्यावरी सिंचिले स्नेह पार. की उन्मंत झाल्या पान मदिर त्यावरी संचार भूताचा. त्याची न्याये सत्यस्रवा कोशानळी चढला बरवा. येताच चरपट मुखी रवा करपुटाने काढतसे. ताडन होता मुखावरती चरपटही पडला क्रोधा होती. आधीच बोलता यजमाना प्रती क्रोधादके भिजलाशे. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग सर्व त्यागुणी क्रोधे जलपता. गावाबाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बैसला गुप्त मार्ग. पश्चातापे झाला योग म्हणा माझी दाटेना. एरीकडे नारद मुनी आंतर साक्षी सर्व जानुनी. दिव्य भव्य विप्र प्राज्ञी वेश द्वितीय नटलासे. होनी दिव्य ब्राह्मण दुर्गालयाला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कार करुण चरपटा समीप बैसला.
म्हणे कोणजी का हो येथ बैसल्या चिंता स्थित. हेरू म्हणे ऐकून सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी. ऐकून चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐशा क्रोधे पुत्रा लागून दाखविले वृद्धाने. आपुले चरणीचे चरण संपुट पुत्रा पायता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षुनी चोखट महात्म्या पुले रक्षावे. आईशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत. तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी ऐशियाचा संग त्यजून तू सेवावे महाकानन. परतोनी त्याच्या वदना वदन दाओ नये पुत्राने. आयशे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक म्हणी. दाटला पश्चातापे करुणी अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम गृही जावनी गुप्त. कुलंबणा मे विप्रेतार्थ पाचारुनी आणावा. त्या ते घेऊनी स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती. पाहुनी सबळ सद्गुण मूर्ती विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपालोप करून कुलंब वेशे नटलाशे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखण. म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. आत्रे ऐश्या क्रोधापाशी आम्ही न राहो निश्रेशी. तरी अनेक गुरु पाहुणे महिषी विद्ये लागी अभ्यासो. ऐशे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट म्हण. पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्या अन्य क्षेत्राशी आपण राहुनी उभयताशी. दोघे कची मार्गाशी वर्तुनुकी राहुया. करू एक चित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश. गुरु संपादुनी न्याशेष विद्ये लागी अभ्यासू. ऐशे बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विधी सुत त्याशी. तत्काळ सांडुन्या नगराशी मुनी राज उठला. मग चरपटाने नारद मुनी उभयता चालिले मार्ग लक्षुने. 5 कोश लंघितावणी नारद बोले तया ते. म्हणे सकया एक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम. श्री बद्रिकेदार नमुन काशी क्षेत्री मग जाओ. तये क्षेत्री विद्यावंत विप्राहित प्रेमित. कोणी आवडेल जो चित्तांत विद्या त्यापाशी अभ्यासो. ऐशे बोलता कुलंब चरपटा प्रत अवश्य म्हणे विप्र पुत्र. मार्ग धरुणी बद्रिकाश्रमाते पावया चालिले. मार्गी करुणी भिक्षाटन पाते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदार नमेला. नमिता उभई श्री केदार समर्थ. तो प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुणे विधी सुत तयापाशी पातले. दत्त चरणी ठेवून माथा अनेक नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुणे चरपटी तत्वता तोही वंदे उभयताशी. चरपटे उभयता करुणी नमन. पुस्तसे तो कुलुंबा कारण. म्हणे महाराजा हे कोण उभयतास्ते पै. नारद म्हणे ओळखी नयनी आत्रे सुतः दत्तात्रेय मनमुनी. आणि मच्छिंद्र जती ऐकशी काने
तोचे असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहाशी. तव कार्यार्थ कुलंब वेशी मानव देही नटलो मी. ऐकता चरपट वचन कुलंब चरणी माथा ठेवून. म्हणे महाराजा सुरप दावून सनात करी मजाता. नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जाण. परिबा गुरु प्रसादाविन न देखवे गा तुझ लागी. तरी गुरुप्रसाद मंत्रकानी रिगावा होताची ध्यानी. मगागीच काय दिसती त्रिभुवनी. ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहू गुरु येथ. तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रयी असेना. तरी मज अनुग्रह द्यावा येथे करावे स्वस्वरूपी सनात माते. नारद म्हणे दत्तात्रेया ते कर्णा पुले संपादा. आईशे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रेय कृपा करुणी. ठेविता झाला वरद पाणी चरपट मौळी ते दवा. संकल्पित स्थित तनुमन काया वाचा जीवित्व प्राण. चित्त बुद्धी अंतःकरण घेतले गोनी संकल्पी. मग वरदस्त ठेवणी मौळी करणे ओपिली मंत्रावळी. ओपिताचे अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. ब्रह्मा दर्शन खुणा व्यक्त होताच देखिले. सतत्व तेथ लकलकीत तेजाद्भुत मित्रा परी भासले. की औदंबरीचा ठाव सांडून देव मिरवती पृथ्वीवरून. तेवी विधी पुत्र वसू नंदन तेजे करुणी गैवरले. मग चरपटे पाहुनी तेजो सविता त्रिवर्गाचरणी ठेविला माथा. तो अवसर पाहुनी तत्वता उमाकांत प्रगटला. प्रगट होता पर्णापती चरपटा सांगे मच्छंद्र जती. दशकर्ण मी का कृपा मूर्ती भेटावयालाशे. ऐशी ऐकता चरपटनाथ शिवानमिदसे आनंद भरित. मग दश करे कळोनी हृदयात मुखा लागे कुरवाळी. कुरवाळुनी म्हणे अत्री सुता विद्या सांगावी चरपटनाथा. नवांच्या गणी करुणी सरता नाथपंथी मिरविका. अवश्य म्हणून अत्री सुत चरपटाशी विद्याभ्यासित. सकळ शास्त्रे झाला ज्ञात उपरी तपा बैसविला. मग नागपत्री अश्वथी जाऊन 12 वर्षे वीर साधन. 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्व केले. यापुरी मंत्र विद्या करुण मिळविले सुरवर मंडळ. स्वर्ग देवता तो शगुण विद्यावरू घेतला. मग श्री गुरु अत्री सुत सेविता झाला गिरनार पर्वत. एरेकडे चरपटनाथ तीर्थावळी चालिला. श्रीरामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरी हरेश्वर. काशी मणिमन कर्णिका विश्वेश्वर तीर्थे सेवित चालिला. तीर्थकरिता परिमित सशिष्य तव नव झाले त्यात. ते नव शिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जाणती. राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जांबू सिद्ध नैमित्तक सारेंद्रक हुक्ष प्रसिद्ध द्वार भैरव रण सिद्ध तो. ऐशे चरपटाचे नवसिद्ध वर्ण. शाबरी विद्येत असती पूर्ण 84 सिद्ध नवापासून. उदयवंत पावले जोगी शारंगी निजानंद. नयन निरंजन यदु प्रसिद्ध गये वन क्षुद्र कास्त सिद्ध. रेवणनाथाचे असती पै.
उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्राने कट प्रभासाबर हे नवसिद्ध भर्तृनाथाचे दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष कामुकारनव सहन सिद्ध प्रसिद्ध दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे निर्णयार्णव हरदंतान भौमान हुक्षे कृष्ण पलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे अस्ति विनय भास्कर दत्त धात पवन भार्गव सुक्षार्णव यथार्थ कवीट शर्वावधम प्रोक्षित नवजालिंदराचे अस्ति शारुक वालुक शर्भ सहन प्रोक्षित शैर्भ कोकिल नाम कास्मित वाच संपत्ती नवही पूर्ण कानिपाचे हे अस्ति यावरी चौरंगीचे सहा सिद्ध लोभ भ्रातरक चिरकाल वृंदा नारायण काळिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे अस्ति पै मिन्ना तडभंगीनाथ यांचे सहा सिद्ध सिद्ध सिद्धिवंत सुलक्षालुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वारभद्राक्ष सहावान 84 सिद्धांचा झाडा पूर्ण ग्रंथी वदला धुंडी नंदन मालून हरीचा वंशिक पूर्ण सेवक असे संताचा स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरुष्कावे किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टत्रिशती अध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।